नमस्कार. आज आपण ऊस शेतीतील एका मोठ्या समस्येवर म्हणजे हुमणी अळीवर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, नमस्कार. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तर ही कीड ऊस पिकाचं कधीकधी 15% तर काही वेळेस अगदी 100% पर्यंत नुकसान करते. म्हणजे हे आकडे खरंच चिंताजनक आहेत. निश्चितच. होलोट्रिकिया सेराटा हे तिचं शास्त्रीय नाव. या नावाने ओळखली जाणारी ही कीड खरं तर फक्त ऊसापुरती नाहीये. अच्छा. हो, इतर अनेक पिकांसाठी पण ही मोठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे तिचं ते जीवनचक्र आणि नियंत्रणाचे जे एकत्रित उपाय आहेत ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल. बरोबर. तर मग चला सुरुवात करूया. या हुमणीच्या आयुष्यात काय आहे आणि तिला कसं नियंत्रणात आणायचं हे जरा सविस्तरपणे पाहूया. सुरुवात तिच्या ओळखीपासनं करूया का? ही हुमणी अळी म्हणजे नक्की काय, दिसते कशी? हो, तर ही आहे ना जमिनीत वाढणारी अळी आहे. साधारण इंग्रजी सी अक्षर असतं ना तशी वाकलेली असते. रंग पांढुरका. पण नुकसान करणारी जरी ही अळीची अवस्था असली तर या किडीच्या एकूण 4 अवस्था महत्वाच्या आहेत. म्हणजे अंडी, मग अळी, त्यानंतर कोश आणि मग प्रौढभुंगेरा. ओके. आणि या अवस्थांचं म्हणजे वेळापत्रक कसं असतं? कारण नियंत्रणासाठी ते महत्वाचं ठरू शकतं ना. अगदी अगदी बरोबर. खरी मेक आहे ना ती इथेच आहे. हे जे प्रौढभुंगेरे आहेत ते साधारणपणे पहिला वळवाचा पाऊस पडतो ना. हां. मे जूनमध्ये? हो, साधारण मे-जून महिन्यात ते जमिनीतून बाहेर येतात. मग ते काय करतात? कडुलिंबर, बाभूळ, बोर अशा झाडांवर जमावतात, पानं खातात. अच्छा. तिथेच त्यांचं मिलन होतं आणि मग मादी भुंगेरा पुन्हा जमिनीत जाऊन अंडी घालते. ओके. आणि यातूनच मग पुढे म्हणजे साधारण जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान अळ्या तयार होतात, ज्या थेट उसाच्या मुळांवरच जगायला लागतात, हल्ला करतात. बापरे. हा जीवनक्रम जर आपल्या लक्षात आला तर नियंत्रणाची दिशा ठरवणं खूप सोपं जातं. म्हणजे या अळ्या थेट मुळांवरच जगतात आणि त्यामुळे पिकाचं मुख्य नुकसान होतं असं म्हणायचंय. बरोबर, अगदी. या अळ्या उसाची मुळं चक्क कुरतडून खातात. अरे देवा. त्यामुळे काय होतं, झाडाला पाणी मिळत नाही, अन्नद्रव्य मिळत नाहीत. मग परिणामी ऊस पिवळा पडायला लागतो, त्याची वाढ खुंटते, पानं सुकतात आणि जर प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर ऊस नुसता हाताने ओढला तरी उपटून येतो. अच्छा. म्हणजे उत्पादनात खूप मोठी घट येते. हां. हे नुकसान टाळण्यासाठी मग नियंत्रणाचे उपाय काय आहेत? मी असं ऐकलंय की एकट्या शेतकऱ्याने नियंत्रण करणं खूप अवघड आहे या किडीचं. हे अगदी खरं आहे. याचं कारण काय की ते प्रौढभुंगेरे आहेत ना, ते खूप सक्रिय असतात आणि सहज एका शेतातून दुसऱ्या शेतात उडून जातात. हो ना. त्यामुळे या किडीचं जर प्रभावी नियंत्रण करायचं असेल